हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? तर आज सकाळी सकाळी आज आमच्याकडे इडलीचा बेत होता. मस्त अशी खोबऱ्याची चटणी केली होती आणि इडल्या केल्या होत्या आणि थोडेसे आप्पे पण बनवले होते जराशी. आज सकाळी सकाळी पप्पांना आमच्या बाहेर जायचं होतं एका रिलेटिव्हला भेटायसाठी. तर दुपारी ते जेवायसाठी काही नव्हते म्हणून म्हणलं सकाळी नाश्त्यासाठी इडले बनवावे, म्हणून आज इडल्या बनवल्या होत्या. तर शर्वरी अजून उठली नव्हती. तर जवळपास सकाळी 8-8:15 वाजले होते पण शर्वरी काही उठली नाही. चिकू छान आहे. आप्पे तुला पाहिजे? द्या तिला एक आप्पे द्या. नाश्ता वगैरे करून झाल्यावरती सगळी कामे वगैरे करून घेतली होती. शर्वरीला स्कूलला वगैरे पण सोडून आले होते. नंतर इथं संध्याकाळचंच टायमिंग झालं होतं. संध्याकाळी चहा वगैरे सगळ्यांनी घेतला होता. संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायला घेतलं होतं. तर आज काय पालक पनीरची भाजी बनवणार होते. तर आधी सगळ्या भाज्या वगैरे साफ करून घेतल्या होत्या. त्याचा तिथं कचरा वगैरे पडला होता पण म्हणलं आधी सगळी तयारी करून घ्यावी, नंतर झाडू वगैरे मारून घ्यावा. तर इथं भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य कट करून घेतलं होतं. आता फक्त पनीर कट करायचं राहिलं होतं. तर मी इथं टी व्ही बघत बघत माझं चाललेलं होतं कामं करायची. आणि चिकू तर बेडवरती झोपूनच होतं, टी व्ही बघायचं तिचं पण चाललेलं होतं. मग इथं मस्त असं पनीर वगैरे कट करून घेतलं आणि जेवणासाठी फक्त पालकची पनीरची भाजी करायची होती. राईस आणि रोट्याच करायच्या होत्या फक्त. बाकी एक्स्ट्राच अजून काही बनवायचं नव्हतं. गोड वगैरे जास्त काय आज कोण खाणार नव्हतं, गोडच बनवायचं होतं. पप्पांना पण तिकडून यायला लेट होणार होता. मग तोपर्यंत म्हणलं स्वयंपाक वगैरे करून ठेवावा. मग पटकन पनीर वगैरे कट करून घेतलं आणि नंतर सगळं क्लिनिंग वगैरे करून घ्यायचं होतं. भाज्या वगैरे साफ केलेला कचरा पडलेला तो सगळा क्लीन करून घेतला होता. नंतर आले किचनमध्ये. तर इथं आल्यावरती भाजी वगैरे मी धुवून ठेवलेली होती आणि पाणी उकळायला ठेवलेलं. तर मी पालक थोडे 2 ते 3 मिनटं गरम पाण्यात उकळून घेते, म्हणजे थोडी शिजवून घेते. मग त्याच्यानंतर आपल्याची प्युरी करायची असते. तर जास्त वेळ नाही उकळायचं, नाही त्याचा कलर निघून जातो. तर आधी पाणी गरम झालं होतं, त्याच्यात पटकन मी पालक टाकून दिली होती. आणि नंतर इथं कांदा टोमॅटो आलं लसूण चिरून घेतलेलं होतं, त्याची पण पेस्ट करून घ्यायची होती. तर तोपर्यंत इथं म्हटलं पालक शिजेपर्यंत ह्याची पेस्ट वगैरे करून घ्यायची होती. इथं पनीर वगैरे साईडलाच कट करून ठेवलं होतं. तोपर्यंत पालक पण बॉईल करून झालेली होती. तर पटकन एका साईडला काढून घेतली होती. शक्यतो थंड पाण्यामध्येच काढून घेतात, पण माझ्याकडे थंड पाणी किंवा बर्फ फ्रीजमध्ये नव्हता म्हणून मी प्लेटमध्येच थंड व्हायला ठेवून दिली होती साईडला काढून. तोपर्यंत इथं माझी चहाची नाश्त्याची भांडी पडली होती. नाश्ता म्हणजे असं काही नव्हतं, जेवण वगैरे दुपार शिल्लक होतं तेच खाल्लं होतं, इडल्या वगैरे. तर त्याच्या भांडी पडली होती, क्लीन करून घेतली होती. नंतर पाणी वगैरे पण भरायचं होतं. तर म्हटलं आधी भाजी वगैरे बनवून घ्यावी, नंतर पाणी आल्यावर बॉटल्स वगैरे पण फिल करायच्या होत्या. भात पण वगैरे बनवायचा होता, चपात्या बनवायच्या होत्या. म्हणलं आधी भाजी एका साईडला ठेवून द्यावी म्हणून पटकन इथं भाजी करायला घेतली होती. पटकन फोडणी वगैरे तयार करून घेतली आणि जी मसाला बारीक करून घेतला होता कांदा टोमॅटो तो पण त्याच्यामध्ये परतून घेतला होता. आणि नंतर थंड करायला ठेवलेली पालक होती त्याची पण पेस्ट करून घेतली. मग थोडा मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये ही जी पालकची पेस्ट केलेली होती ती पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली होती आणि छान रंग आला होता पालकच्या भाजीला पण. तर एकदम हिरवागार कलर दिसत होता. तर इथं भाजी थोडीशी मिक्स झाल्यावरती त्याच्यामध्ये जे पनीर कट करून ठेवलं होतं ते टाकून दिलं होतं. मी कधी कधी पनीर फ्राय करते किंवा कधी कधी नाही करत. तर आज मी असंच करणार होते, कारण त्याला पालकच्या भाजीमध्ये छान कलर येतो, त्याला वेगळं फ्राय करायची गरज नाही लागत. तर मी असं पटकन टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि नंतर इथं साईडला पाणी गरम करून घेतलं होतं भाजीची थोडी ग्रेव्ही बनवण्यासाठी. आणि नंतर मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेतलं होतं आणि तेही त्याच्यामध्ये ओतून दिलं होतं. त्याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू पण पिळून घातलं होतं, कारण पालकच्या भाजीमध्ये जे आयर्न असतं, लोह वगैरे असतं, ते लिंबूमुळे त्याच्यातून बाहेर निघतं. तर ते लिंबू कधी पण पालकच्या भाजीमध्ये पिळायचं असतं. आणि नंतर थोडीशी कसुरी मेथी घेतली होती, हातावर थोडीशी क्रश केली आणि ती पण त्याच्यामध्ये टाकून दिली आणि नंतर झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं भाजी शिजायला ठेवून दिली होती. तोपर्यंत तिथं पाणी पण आलेलं होतं. तर म्हणलं आधी पटकन बॉटल्स वगैरे फिल करून घ्याव्या. तर तेच माझं क्लिनिंग वगैरे चालू होतं. आणि नंतर मला इथं भात वगैरे पण धुवून ठेवायचा होता, तर ते पण म्हटलं आता करून घेते. तर इथं पटकन बाटल्या भरून घेतल्या, कारण आम्ही रोज प्यायला बॉटलमध्येच पाणी वापरतो आणि खर्चासाठी वगैरे तर आम्ही पिंप वगैरे भरून ठेवलेलं आहे. पण आज जेव्हा फ्रेश पाणी येतं तेव्हा मला पटकन अशी कामं करायला आवडतात, म्हणजे भात वगैरे धुवून ठेवायचं, पाणी वगैरे पटकन भरून घ्यायचं, असं कामं चालू असतात. एका साईडला भात वगैरे धुवून ठेवून दिला होता आणि नंतर इथं आपली भाजी पण तयार झालेली होती आणि छान कलर आला होता. ह्याच्यामध्ये मी बटर वगैरे असं काहीच घातलेलं नव्हतं, सिंपल आपले जे बेसिक मसाले असतात ते घातले होते.
आणि मला चपात्या वगैरे पण अजून करायच्या होत्या. मी टी व्ही बघायला बसले होते. नंतर थोडा वेळ टाईम होता, कारण माझी भाजी आणि भात वगैरे लवकरच तयार झालेला होता. फक्त रोट्या बनवायच्या होत्या. मग म्हटलं ते काय जेवताना पटपट गरम गरम बनवता येतात. तर मग थोडा वेळ टी व्ही वगैरे पाहून घेतला होता. नंतर जेवणाची आम्ही तयारी करून घेतली होती. पटकन असं ताट वगैरे वाढून घेतलं होतं आणि माझे पप्पा पण आले होते. तर सगळेजण एकत्र जेवायला बसलेलो. नंतर चपात्या वगैरे पण करून घेतल्या आणि गरम गरम जेवायला घेतलं. तर इथं आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो. शर्वरी, चिकू वगैरे, आणि बघा मस्त असं खाली सजवलेली होती. तर चला मग या जेवायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.